सोलापूर विद्यापीठात 100 कोटी निधी मंजूर. पंतप्रधान मोदी करणार योजनेचा शुभारंभ. कुलगुरू महानवर. प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 100 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. बहुविध शिक्षण, संशोधन आणि पायाभूत विकासासाठी हा निधी वापरला जाणार आहे. शनिवारी रात्री केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून निधी मंजूर झालेल्या विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 4 विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचाही समावेश आहे आणि 100 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण निधी मंजूर झालेल्या सर्व विद्यापीठांमध्ये दाखवण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उच्च शिक्षणाविषयी तसेच विद्यापीठाविषयी संबोधित करणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकार तसेच राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर विकासचंद्र रस्तोगी, योजनेचे राज्य समन्वयक डॉक्टर विनायक निपुण आदींचे कुलगुरू व प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेत कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिक रोकडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत आदी उपस्थित होते. काल संध्याकाळी दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी एक न्यूज आली आणि ती अशी आहे की प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी 100 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्याच्यामध्ये बेसिक आहे ते मेरू ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द युनिव्हर्सिटी and it supports to 35 affiliate state university with ₹100 crores each to facilitate the multidisciplinary education and research activity. याच्यामध्ये आपण हे प्रपोजल, मला वाटते मी इथे रुजू होण्या अगोदर प्रपोजल सबमिट झालं होतं. त्याच्यानंतर पहिल्या 2 मीटिंग्स झाल्या होत्या आणि त्या मीटिंग नंतर मी ज्यावेळी चार्ज घेतला त्याच्यानंतर 2 मीटिंग झाल्या, त्यामध्ये प्रेझेंटेशन झाले, काही चेंजेस आपण त्यामध्ये सजेस्ट केले होते. आणि यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो आहे केंद्र शासनाचा. केंद्र शासनाचे शिक्षण मंत्री, हायर एज्युकेशन मिनिस्टर, MHRD मिनिस्टर माननीय धर्मेंद्र प्रधान साहेब, तसेच राज्याचे राज्यपाल आणि या विद्यापीठाचे चान्सलर ऑनरेबल रमेश भाई साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर विकासचंद्र रस्तोगी आणि PM उषा योजनेचे राज्य समन्वयक डॉक्टर विनायक निपुण यांनी सगळ्यांनी खूप परिश्रम घेतले हे फंडिंग आपल्या विद्यापीठाला मिळावं. मला वाटते 140 प्रपोजल पैकी 4 युनिव्हर्सिटीला फक्त 100 कोटी मिळाले आहेत आणि त्यामध्ये सोलापूर विद्यापीठाला 100 कोटी मिळणं, एका सिंगल डिस्ट्रिक्टची युनिव्हर्सिटी असून सुद्धा आपल्याला 100 कोटी मिळणं हे तेवढं सहजासहजी होण्यासारखं नव्हतं. त्यामुळे या सगळ्या लोकांचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे.